this podcast, our study partner is Purple Art Application, making engineering simple. विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश कैरे आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, फ्लुइड मेकॅनिक्स, मेकॅनिकल मध्ये एक महत्त्वाचा विषय ज्याचं नाव आहे फ्लुइड मेकॅनिक्स, ज्याला आपण एफएम पण म्हणतो. सो एफएम चा सब्जेक्ट जो आहे त्याला आपल्याला स्कोर करण्यासाठी एफएम चा सब्जेक्टचा एकंदरीत अभ्यास कसा करायचा, एफएम ला कसं प्रिपरेशन करायला हवं, काय इम्पॉर्टंट आहे, जे इम्पॉर्टंट टॉपिक केलं तर पास होणाऱ्यांचं पासिंग होऊ शकतं, स्कोरिंग वाल्यांना एकदम जास्त स्कोरिंग होऊ शकते. या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीत आपले डाऊट्स क्लिअर करण्यासाठी आपल्यासोबत आज सब्जेक्ट मधले एक्सपर्ट आहे, ज्यांचं नाव आहे प्रोफेसर पराग देसले सर. मित्रांनो, देसले सरांचा एफएम शिकवण्याचा 15+ इयरचा एक्सपिरियन्स आहे. सरांनी नंबर ऑफ टाइम पेपर चेक केलेले आहेत, पेपर शिकवलेले, आणि सरांचा रिझल्ट त्यांच्या बॅचेस मध्ये बेस्ट ऑफ बेस्ट रिझल्ट, आणि मुलांकडनं सरांची स्पेशली स्तुती केली जायची की सरांनी शिकवलं ते त्यांच्या डोक्यातच जायचं. सो आपण प्रत्येक पॉडकास्टसाठी त्या सब्जेक्टचे एक्सपर्टला बोलवतो आणि या एक्सपर्ट टॉक मध्ये बेस्ट ऑफ बेस्ट फॅकल्टी आपल्याला त्या विषयाविषयी एकदम सोप्या पद्धतीने तो विषय क्लिअर करून देतो. सरांबाबतीत अजून सांगायचं झालं तर 2019 पॅटर्नचा तुमचा जो फ्लुइड मेकॅनिक्स सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टच्या पेपर सेट, त्या सब्जेक्टचा पूर्ण सिलेबस सेटिंगची जी कमिटी आहे त्याचे सर स्वतः मेंबर होते. सो असा एक प्रगल्भ एक्सपिरियन्स आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे, ज्यांचा फ्लुइड मेकॅनिक्सच्या बाबतीत आपण म्हणू शकतो ते सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट आहेत. सो आज आपण सरांचं स्वागत करूया आणि सरांकडूनच एफएम ला सुरुवात करूया. सो वेलकम सर. थँक्यू सर. खूप साऱ्या मुलांच्या आपल्या चॅनलवरती कमेंट होत्या की फ्लुइड मेकॅनिक्स. सो सर, एफएम विषयीच मुलांना ज्या काय डाऊट्स आहे आज नक्की क्लिअर करा आणि विषय एकदम सोपा करून टाका. बिलकुल. सो पहिला प्रश्न आहे सर की एफएम जो आहे याला मुलं असे घाबरतात का असा बॅकलॉग वगैरे राहतो मुलांचा? बरं, सर्वप्रथम मी पर्पल आर्ट इन्स्टिट्यूटचा ऋणी आहे की त्यांनी मला इथे बोलवलं. येस सर. आणि मुळात आपला याआधी विषय झाला होता की एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने कसा अभ्यास करावा किंवा कुठले प्रश्न विचारले जातात. करेक्ट. हा जो विषय आहे हा पर्टिक्युलरली माझा काही फार फेवरेट विषय नाही, बरोबर. तुम्हाला मी मगाशी आपल्या आधीच्या डिस्कशन मध्ये किंवा माझे जुने विद्यार्थी जर मला ओळखत असतील तर मी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने कधी प्रश्न विचारायचो नाही. इनफॅक्ट आजचा पॉडकास्ट जर माझ्या पूर्वीच्या विद्यार्थ्यांनी बघितला तर ते मला कॉल करून म्हणणार आहेत की सर तुम्ही आम्हाला तर कधी गाईड नाही केलं या पद्धतीने, आज तुम्ही इथे कसं गाईड करता. बट एनिवेज हा कोर्स तुमच्यासोबत मी जेव्हा कम्प्लीट केला, पूर्ण आपण 3 महिन्यांपासून काम करतोय आणि एक चांगला कोर्स आपण बिल्ड केला, त्याच्यात स्पेशली आपण हिंदी वापरली आणि आज मला मराठीतनं बोलायला खूप छान वाटतंय. ओके, तो आपण व्ह्युअर्सलाही विचारूया की आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना जर मला मराठीतनं ऐकायला चांगलं वाटत असेल तर त्यांनी नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये आपल्याला कळवायला पाहिजे. मला कळवा पर्सनली की मराठीतनं बेटर वाटतंय की हिंदीतनं, सो दॅट आपण तशा पद्धतीने कंटिन्यू करू. आणि सरांचा चॅनल पण आहे. हा, माझं बोध निधी नावाचं चॅनल आहे, त्याच्यावरती पण मी काम करत असतो. त्याच्यावर पण तुम्ही व्हिडिओज बघू शकता, सरांना कमेंट देऊ शकतात. आपला जो विषय आहे की फ्लुइड मेकॅनिक्स हा विषय का कठीण वाटतो, मुळात थर्मल इंजिनिअरिंगच्या सब्जेक्ट विषयी आधीपासूनच ना एक फोबिया आहे बऱ्यापैकी. आपल्या सिनियर्स कडनं पण आपल्याला ऐकायला मिळतं की फ्लुइड मेकॅनिक्स, हीट ट्रान्सफर, थर्मोडायनामिक्स हे कठीण सब्जेक्ट. आपण जेव्हा हा पद्धतीने त्याच्याकडे बघायला सुरुवात करतो तिथूनच मुळात प्रॉब्लेम सुरू होतो. बरोबर. आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की कठीण आणि सोपं असं काही नसतं. जोपर्यंत आपण केलंय तोपर्यंत ते कठीण आहे, जोपर्यंत नाही केलंय आणि एकदा अभ्यास केला की ते सोपं होऊन जातं. त्याच्यामुळे ह्याला काही फार बर्डन देण्याची, याचं फार प्रेशर घेण्याची गरज नाही. आपण जर एका प्रॉपर सिस्टमॅटिक वेने अभ्यास केला आणि जे आज आता आपण गाईडलाईन्स देऊया या पॉडकास्ट मधून तेवढं जरी केलं ना तर मी 100% सांगतो की हा पॉडकास्ट बघणारा कुठलाही विद्यार्थी फ्लुइड मेकॅनिक्स 100% पास होणार याची आपण खात्री देऊ शकतो. ओके सर, जे मागे तुम्ही ह्या आपल्या 2019 पॅटर्नच्या सिलेबस कमिटीवर आहात, सो एकंदरीत सिलेबस आता जर एवढा अवघड म्हटला जातो विषय, मुलांचा बॅक राहतोच आहे, तर एकंदरीत त्याला अवघड म्हणावंच लागेल, कारण त्याच्यात न्यूमरिकल पण आहे, मोठे मोठे डेरिव्हेशन आहे, मी बघितले. सो असं सिलेबस तुम्ही कसा डिझाईन करतात, एक वे काय असतो? मुळात काय असतं की सिलेबस सेटिंग कमिटी ज्यावेळेस, त्याची एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. म्हणजे माझं काही युनिव्हर्सिटीत कुठला वशिला नाही, माझा कुठला पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे. तुम्ही तुमच्या टॅलेंटवर कोइन्सिडेंटली म्हणजे माझ्या युट्यूबचे व्हिडिओज बघून चेअरमनला कुठून दिसलेत ते व्हिडिओ, आणि त्या सरांनी मोठ्या मनाने मला फोन केला की सर तुमचे व्हिडिओज खूप छान आहेत, कंटेंट खूप क्वालिटीचं होतं, तर आम्हाला वाटतं की तुम्ही आमच्यासोबत काम करावं. बरोबर. आणि त्यानिमित्ताने मला त्या युनिव्हर्सिटीवरती काम करायला मिळालं. करेक्ट. म्हणजे 2019 जो पॅटर्न आपण ज्याच्यावर काम करतो त्याच्यात होतो मी त्या कमिटीमध्ये. तर त्याच्यात कसं असतं की ते मागचा सिलेबस रेफरन्स घेतात आणि त्याच्यात आता न्यू एज टेक्नॉलॉजीनुसार काय अपडेशन करायला हवं ते त्या कमिटीचं काम असतं. ओके. आजच्या सब्जेक्ट आपला जो रिलेव्हंट आहे त्याच्यात मी म्हणेल की हा सिलेबस आहे, जर तुम्ही फ्लुइड मेकॅनिक्सचा ओरिजिनल सिलेबस कम्पेअर केला तर फारसा कठीण नाहीये, बरोबर ना.
त्याच्यामुळे हे मुळात हे काढूनच टाका कठीण आहे म्हणून, बरोबर. आणि जे मुलांनी आपला कोर्स केलेला असेल समजा, तर त्यांना तर एकदम म्हणजे फार काही विशेष नाही वाटणार. करेक्ट. आणि आता जे मी क्वेश्चन सांगणार, आपण जेव्हा एकदा युनिट वाईज कंटेंट डिस्कस करूया, इम्पॉर्टंट क्वेश्चन काय आहेत त्याच्यावरती मी जेव्हा सांगेल, तर तेवढं जर केलं ना तुम्ही प्रॉपरली, ते कसंही करायचं तेही आपण डिस्कस करूया. त्याच्यामुळे कठीण तर फार नाही. ओके, येस सर. एकंदरीत अभ्यासाची स्ट्रॅटर्जी मुलाची काय पाहिजे? हा, आता याच्यात दोन प्रकार आहेत. एक विद्यार्थी जो पहिल्यापासून आपलं व्यवस्थित लेक्चर्स फॉलो करतोय आणि इथे असेल किंवा कॉलेजला असेल, ज्याचा पूर्ण अभ्यास झालेला आहे, ज्याने सगळं कंटेंट आधी बघितलेलं आहे, त्याच्यासाठी एक वेगळे गाईडलाईन्स आपण बघूया, बोलू शकतो. आणि जो विद्यार्थी आता त्याला वेळ मिळाला आणि कुठल्या तरी कारणाने आळस म्हणूया किंवा त्याच्या वैयक्तिक काही कारणांमुळे त्याला जर शक्य नसेल आणि त्याला आता एका महिन्यात, साधारण आपल्याकडे 15-20 दिवस आहेत, याच्यात करायचं असेल तर काय करता येईल? तर ज्या मुलांना इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते तर आपण सांगूच की ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स त्या मुलांसाठी कुठले असतील ते आपण बोलूया, पुढे घेऊया. हा, आणि आता मी ॲज ऑफ नाऊ असं सांगतो की त्या मुलांनी काय करायला पाहिजे की आपण जे युनिट्स आहेत, 5 युनिट्स 4 युनिट्स आपले आहेत, त्यातले सगळे युनिट्स करायला तुम्ही जर आता घेतलेत तर थोडं डिफिकल्ट होणार आहे आणि त्याला जर डिटेलमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न केला तर थोडं डिफिकल्ट होईल. करेक्ट. त्या मुलांनी काय करायला पाहिजे, आपण ज्या गाईडलाईन देऊ आता त्याच्यानुसार त्या सिलेक्टेड क्वेश्चन्सला जर प्रॉपर हँडल केलं आणि त्यांना जर परत रिवाइज केलं त्या क्वेश्चन्सला, तर ज्या काही मुलांचे मी कमेंट्स वाचले की काही क्रिटिकल पण आहेत, काही मुलांनी पर्सनल मेसेज क्रिटिकल आहेत, तर त्या मुलांसाठी मी म्हणेल की मी जे क्वेश्चन्स आता आपण बोलूया काही नंतर, आपण त्या ऍपवरती पण अवेलेबल करून देऊया क्वेश्चन्स. ते क्वेश्चन्स जर केले तर 100% मी गॅरंटी देतो की हा सब्जेक्ट निघणार आहे. त्याच्यामुळे त्या मुलांसाठी ते स्ट्रॅटेजी झाली. हा, ज्या मुलांचा व्यवस्थित अभ्यास झालाय त्यांच्यासाठी मी म्हणेल की त्यांनी काय करायला पाहिजे की तुम्ही युनिट नंबर 1 पासून तर युनिट नंबर 3 पासून तर 6 पर्यंत सगळ्या युनिट्सचं जे सिलेबस आहे ते आधी व्यवस्थित बघितलं पाहिजे. त्याच्याने काय होतं मी तुम्हाला सांगतो, तुमच्या माइंडमध्ये फोल्डर्स क्रिएट करा. युनिट नंबर 3 ला बघा, त्याच्यातले कंटेंट काय आहे. जसे आपले लेक्चर जरी तुम्ही बघितले आपल्या याच्यात कोर्समध्ये, त्यांचे जे टायटल्स आहेत तेच त्याचे मेजर एरियाज आहेत. जसे मी 5-5 लेक्चर्स केले होते, 5-5 एरियाज प्रत्येक युनिटचे मी करून दिले आहेत कोर्समध्ये, बरोबर. त्या प्रत्येकाचा फोल्डर आधी माइंडमध्ये क्रिएट करा. प्रॉब्लेम काय होतो, ज्या मुलांचा सगळा अभ्यास झालाय त्यांच्यासाठी मी सांगतोय, तुम्हाला क्वेश्चन पेपर जेव्हा हातात येते ना, तर ती क्वेश्चन पेपर तुमच्या सिक्वेन्समध्ये येत नाही. ज्या सिक्वेन्समध्ये तुम्ही अभ्यास करता त्या सिक्वेन्समध्ये ती क्वेश्चन पेपर नसते, बरोबर. मग तुमच्या युनिट नंबर 3 मधला शेवटचा टॉपिक असतो ना, तो तुमचा पहिला प्रश्न असतो. कधी कधी असंच होतं बऱ्याच वेळा. करेक्ट. आणि मग तुमचं माइंड त्याला हँडल नाही करत आणि मग तिथे तुमची गडबड होते. म्हणून ही प्रॅक्टिस करण्यासाठी काय करायचं, 4 क्वेश्चन पेपर्स आतापर्यंत झाले तुमच्या पॅटर्नच्या, बरोबर. त्या पण आपण ऍपवरती अवेलेबल करून देऊया. मी देतो तुम्हाला, ते अपलोड करून देतो. तुम्हाला मी सोल्युशन एक आपण दिलंय पूर्ण आणि 4 क्वेश्चन पेपरच्या पीडीएफ आपण अवेलेबल करून देऊया. नो प्रॉब्लेम. त्या क्वेश्चन पेपर्सना तुम्ही तुमचा अभ्यास झाला असेल तर त्या बघायला पाहिजे आणि बघून तुमच्या मनातली त्याची प्रॅक्टिस केली. क्वेश्चन हातातनं पूर्ण सॉल्व्ह करायला बसला तर खूप वेळ लागून जाईल पूर्ण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला. करेक्ट. पण काय करायचं, प्रॅक्टिस अभ्यास झाल्यानंतर क्वेश्चन पेपर हातात घ्यायची, पहिला क्वेश्चन बघायचा आणि माइंडमध्ये त्याचं आन्सर रिकॉल करायचं की याला मी काय काय लिहू शकतो. 2-3-4 सेकंदाची ऍक्टिव्हिटी आहे एका क्वेश्चनसाठी. असं तुम्ही ह्या 4 क्वेश्चन पेपर जर तुम्ही 3-4 वेळा करून ठेवला, ज्यांचा अभ्यास झालाय त्यांच्यासाठी सांगतो, तर तुम्हाला ऑल ऑफ ए सडन जो तुमचा सिक्वेन्सचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल. म्हणजे तुम्ही त्याला घाबरणार नाही. कुठलाही क्वेश्चन केव्हा आला तरी तुम्हाला रिकॉलिंग फास्ट होईल. येस. मुळात ज्यांचा अभ्यास झालाय त्यांचा प्रॉब्लेम काय असतो मी तुम्हाला सांगतो, ते खूप भरपूर अभ्यास करतात पण मेमरी च्या 3 स्टेजेस असतात. कुठल्या अभ्यासाच्या 3 स्टेजेस असतात. पहिल्या स्टेज असते जे आपली कॉग्निशन म्हणतो आपण त्याला, जे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो, बरोबर. नंतर दुसरी स्टेज असते त्याला रिव्हिजन करतो आपण. तर 70-80% मुलं पहिल्या स्टेजच पूर्ण करत नाहीत, बरोबर ना, त्यांचा पूर्ण अभ्यासच होत नाही. तर दुसरी स्टेज रिव्हिजन येते. जे अभ्यासू मुलं आहेत ज्यांचे सगळा अभ्यास झालेला आहे ते रिव्हिजन करतात, ते रिव्हिजन पर्यंत पोहोचतात. पण खूप कमी मुलं असतात जे रिकॉलिंगला पोहोचतात. ही तिसरी स्टेज खूप महत्वाची आहे. रिकॉलिंग म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला नोटबुक हातात घ्यायची नाही, पेन हातात घ्यायचं नाही, फक्त बसायचं आणि युनिट पूर्ण आठवून बघायचं. सुरुवातीपासून काय शिकवलंय, त्याच्यात कुठले क्वेश्चन्स आहेत, डेरिव्हेशन्स मध्ये काय स्टेप्स आहेत, कुठलं डेरिव्हेशन कुठल्या स्टेपने स्टार्ट होतं, ठीक आहे, कुठल्या प्रकारचे न्यूमेरिकल्स आहेत, याचे तुमच्या मनांमध्ये फोल्डर तुम्ही तयार केलेत का, तुम्ही स्वतः अनालिसिस केलंय का की किती प्रकारचे न्यूमेरिकल्स या युनिटमध्ये आहेत. हे जर तुम्ही केलेलं असेल, ही समरी आपण ज्याला म्हणूया, ज्यांचा अभ्यास झालाय त्यांनी आता कुठल्या 20 दिवसात ही समरी करायला घ्या. आणि रिकॉलिंग तुम्ही जेवढं जास्त कराल, तुम्ही जेव्हा स्वतः आठवून बघाल तेवढं जास्त तुम्हाला ते लवकर आठवणार आहे. तुम्ही फक्त रिव्हिजन करत बसलात, नुसतं परत घेतलं नोटबुक आणि परत बघत बसतात, परत व्हिज्युअलाइज होणं गरजेचं आहे. ते जोपर्यंत तुम्ही कराल तर ते रिव्हिजन होईल, पण त्याला रिकॉल करण्याची तुमच्या ब्रेनची प्रॅक्टिस नसते. करेक्ट. ती तुम्ही करायला पाहिजे. ज्यांचा अभ्यास पूर्ण झालाय त्या मुलांसाठी सांगतोय की रिकॉलिंग करणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा त्याला रिकॉल करा. मी म्हणेल की टॉपिक्स तुम्ही सिलेक्ट करून ठेवा की मी एवढंच करणार आहे, पण ते रिकॉल परफेक्ट झालं पाहिजे, याची तुम्ही प्रॅक्टिस करून ठेवा. मोस्टली 90-95% केसेसमध्ये होतं काय सर, अभ्यास पूर्ण करतात, रिव्हिजन 4 वेळा करतात आणि रिकॉलिंग डायरेक्ट एक्झाम मध्ये करतात आणि ब्रेन त्याच्यासाठी ट्रेनच नसतो ते रिकॉलिंग करण्यासाठी, म्हणून प्रॉब्लेम होतो. तर हे अभ्यास मुलांसाठी माझं म्हणणं आहे. सर, आता भरपूर मुलं असतात की अभ्यास करतात पण पेपर लिहिला त्यांनी समजा 70 पैकी 65 अटेम्प्ट केला, हुशार विद्यार्थी आहे, पण मग त्याला येतात नेमकी 45 मार्क, 48 मार्क, त्याच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी. मग असं का होतं, काय मिस्टेक्स? बरोबर. मी आता तुमचे आधीचे पॉडकास्ट ऐकले, त्याच्यात बऱ्यापैकी प्राध्यापक लोकांनी यावरती गाईडलाईन दिले, बरोबर आहेत. जसं की
तुमचं सिक्वेन्समध्ये पेपर लिहिला पाहिजे. पेपर तुम्ही किती छान लिहितायत ना याच्यावर खूप मॅटर करतं. मला माझ्या 10वीतला एक छोटासा किस्सा लगेच सांगतो की मी 10वी मला एका एक्झाम मध्ये इंग्लिशच्या एक्झाम मध्ये 100 पैकी 95 मार्क्स मिळाले. अरे बाप. आणि माझ्या रेकॉर्डनुसार तसं नव्हतं. मी अभ्यासू होतो पण मी एक्झाम ओरिएंटेड नव्हतो, म्हणून मी एक्झाम मध्ये क्वालिफाय फार करायचो नाही, टॉपर नसायचो. आणि त्या एक्झाम मध्ये अचानक मला 95 मिळाले. आणि मग त्या सरांनी आश्चर्य वाटलं. मग त्यांनी तो पेपर जेव्हा डिस्ट्रीब्यूट केले त्यावेळेस त्यांनी बघितलं काय रे परागला 95, त्यांनी बघायला सुरुवात केली 95 कसे मिळाले. त्यांनी पेपर चेक केला तेव्हा तो फ्लो मध्ये करून घेतला. करेक्ट. पण त्यांनी जेव्हा मग मला बोलवून घेतलं जवळ आणि मग बघायला सुरुवात केली, अरे इथे स्पेलिंग चुकलं, अरे इथे स्पेलिंग चुकलं, अरे इथे स्पेलिंग चुकलं, असं करता करता पूर्ण पेपरमध्ये 50 स्पेलिंग चुकीच्या होत्या इंग्लिशचा पेपर. अच्छा. माझा पॉईंट हा आहे की ते त्या मिस्टेक्स त्यांना तेव्हा का नाही दिसल्या चेक करताना, कारण माझं हँडरायटिंग छान होतं, माझं प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन. तर तुमचं प्रेझेंटेशन जर सिक्वेन्स मध्ये असेल, प्रॉपर असेल लिहिलेलं, तर तुमच्या चुका दिसत नाही. ठीक आहे ना. त्याच्यामुळे हे जे मुलं असतात की जे खूप अटेम्प्ट करून येतात ते काय करतात, उलट सुलट करून येतात. जसं म्हणलं मागच्या घाईघाईत आधीचा बीट नंतर सॉल्व्ह करतात. त्याच्यामुळे सिक्वेन्स मध्ये सॉल्व्ह करा. जे बीट नाही जमत त्यांना जागा सोडून द्या, काही अडचण नाही. सिक्वेन्स मध्ये पेपर सॉल्व्ह करा. जे आन्सर्स आहेत त्यांना प्रॉपर ब्रॅकेट करा, त्याला सोपं करून द्या. एक्झामिनरला जे एक्झामिनर चेक करायला येतात त्यांना तुम्ही ते सोपं करून द्या. बरोबर. त्यांचा त्रास कमी, मार्क्स शोधण्याचा, त्यांचा जो आन्सर शोधण्याचा त्रास आहे ना तो कमी करून द्या. त्याला रेडी आन्सर दिसला ना तर तुमचा तो बाकीचं वाचत नाही. तुमचे जे थेरी क्वेश्चन्स तुम्ही लिहितात त्याच्यातले कीवर्ड्स असतात त्यांना तुम्ही अंडरलाईन करा. बरोबर. एका थेरी क्वेश्चनला इलॅबरेट करण्यासाठी 4 ते 5 कीवर्ड्स असतात. कुठला एक थेरी क्वेश्चन घ्या. करेक्ट. ते 4-5 म्हणजे 5 टाइप्स तुम्हाला विचारले असतील. त्या 5 टाइप मध्ये प्रत्येक टाइप मध्ये स्टेडी फ्लो, तर त्याला टाइम हा शब्द दिसला पाहिजे. बरोबर. त्याला टाइम हा शब्द विथ रिस्पेक्ट टू टाइम इट इज कॉन्स्टंट हा शब्द दिसला तर बाकीचं काही वाचत नाही. येस. तर तुम्हाला हे माहिती पाहिजे प्रिपरेशन करताना तसं करायचं की तुम्ही जेव्हा रिव्हिजन करत असाल तर तो थेरी टॉपिक लिहायचा आणि त्याचे फक्त कीवर्ड्स लिहायचे आणि त्याला तुमच्या भाषेत इलॅबोरेट करायचं. याच्याने काय होईल, तुमचा ब्रेनवरचा लोड कमी होईल. काय किती पाठ करायचं, वाक्याच्या वाक्य पाठ करणार का, डेरिव्हेशन पाठ करणार का, नाही. डेरिव्हेशन मध्ये कसं करायचं की कुठल्या एनर्जी बॅलन्स नाही, कुठल्या तरी फोर्स बॅलन्स नाही किंवा कोणत्या तरी एनर्जी बॅलन्सनेच प्रत्येक डेरिव्हेशन स्टार्ट होतं. कुठला तरी एक इलिमेंट असतो त्याच्यावरती आपण सगळं अप्लाय करतो, त्याला इंटिग्रेट करतो. तो कुठला इलिमेंट आहे त्याच्यावरती कुठल्या बॅलन्सने ते सुरुवात होतं आणि नंतर त्याला मॉडिफिकेशनच्या स्टेप्स. अशा आपण जेव्हा शिकवलं आहे त्यावेळेस पण आपण तशाच पद्धतीने डेरिव्हेशन सांगितलेत. आपण त्याला 3-4 भागात डिवाइड करून दिलं. बरोबर. ते ब्रॅकेट्स तुम्हाला लक्षात हवेत. ठीक आहे. सर आता पुन्हा याच्यामध्ये FM ला अशा स्टेप्सला मार्क असतं का, जसं आणि मार्काचं डिस्ट्रीब्युशन आन्सरला कसं असतं? ऑफकोर्स. जे तुमचे समजा 8 मार्क्सचा 7 मार्क्सचा न्यूमेरिकल असेल त्याच्यात 2 टॉपिक असतील, समजा 2 गोष्टी विचारल्या आहेत, वेलॉसिटी विचारली, ऍक्सेलरेशन विचारली, तर वेलॉसिटीला 4 याला 4. त्याच्यातला पण त्याचा फॉर्म्युला असेल तर त्याला 1, त्याचे युनिट बरोबर असेल तर त्याला 1, त्याचं जे कॅल्क्युलेशन केलेलं असेल तर त्याला, असे 3 मिळून मार्क्स असतात. म्हणून तुम्हाला स्टेप्स मार्क्स असतात. म्हणून कधीच पूर्ण क्वेश्चन ब्लँक सोडायचा नाही. गिव्हन डाटा लिहून ठेवायचा, डायग्राम काढून ठेवायची जेवढं शक्य असेल. करेक्ट. एक क्वेश्चन होता सर, एका मुलाने कमेंट केलेली की आम्ही सर FMचा पॉडकास्ट टाका. त्यावेळी त्यांनी सांगितलं की सर, मी त्याला विचारलेलं आम्ही की करू आम्ही, पण एवढे अर्जन्सी का आहे. तो बोलला की सर मी पेपर क्रिटिकलला आलोय, गोल्डनला, पण मी प्रामाणिकपणे अभ्यास केलाय. 3 आता त्याचा सर मेकॅनिकलला होता ना तो, सो आता त्याचा 3रा अटेम्प्ट, 2 अटेम्प्ट त्यांनी पेपर दिला. पण त्याचं काय होतंय, तो अभ्यास फुल करतो पण पेपरला गेले ब्लँक होऊन जातो आणि त्या कॉन्फिडन्स लूज होतो ब्लँक झाल्यामुळे आणि फेल होऊन जातो. म्हणून तो क्रिटिकलला आला. ही सिच्युएशन कशी मॅनेज? बरोबर. याला आपण अशा विद्यार्थ्यांसाठी आपण पूर्ण तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी ती 2 भागात डिवाइड करूया. आता काय करूया, तिथून उरलेले 20 दिवसात तुम्ही पहिले 10 दिवस जे आहे ना तो तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्डिंग वरती घ्या. तो कसा करायचं मी तुम्हाला सांगतो. आता आपण जे डिस्कशन करूया काही वेळानंतर की ज्याच्यात मी क्वेश्चन सांगेल तुम्हाला. प्रत्येक युनिटमध्ये 3 थेरी क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगणार आहे. बरोबर. ते थेरी क्वेश्चन 100% येणार मी तुम्हाला मोस्ट IMPS. तर ते थेरी क्वेश्चन्स काय करायचे तुम्हाला उरलेल्या पहिल्या 10 दिवसात, इथून पुढच्या 10 दिवसात ते थेरी क्वेश्चन्स तुमच्या स्वतःच्या हाताने लिहून काढायचे. पहिल्या म्हणजे एक तुमची कॉपी तयार झाली. पुढच्या 10 दिवसात म्हणजे पहिले 2 दिवस तुम्हाला हे करायला लागेल, सगळे क्वेश्चन लिहून काढायला लागतील. बरोबर. पुढच्या 10 दिवसात ना ते क्वेश्चन रोज रिपीट करायचे, रोज रिवाइज करायचे आणि मनात रिकॉल करायचे, रोज रिवाइज करायचे, रिकॉल करायचे. 10व्या दिवशी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की तुमचा FM विषयीचा कॉन्फिडन्सच बदललेला असेल. बरोबर. ठीक आहे. आता हे तुमचे फिक्स झाले. याच्यापैकी ह्या क्वेश्चन्स पैकी तुमचे 20 ते 25 मार्क्स फिक्स झालेत. मी तुम्हाला आताच सांगतो मी जे सांगणार आहे त्याच्यात. ह्या 10 दिवसानंतर तुमचा जो FMचा कॉन्फिडन्स असेल तो बेटर लेवलला असेल आणि तेव्हा तुम्ही मग त्याला पुढच्या उरलेले 20-25 मार्क्स मिळवण्याच्या स्ट्रॅटेजीवरती फोकस करा. बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही एकदा परत पॉडकास्ट बघा हातचा, त्याच्यानंतर त्याचे दुसरे महत्वाचे क्वेश्चन जे आहेत त्याच्यावरती काम करूया. अशी स्ट्रॅटेजी मी त्यांना सांगेल. ठीक आहे. येस सर. आता मेन अजून एक की पेपर जो आहे, पेपर ऍज अ एक्झामिनर म्हणून तुम्ही इतक्या वेळा पेपर चेक केलाय, सो पेपर एक स्टँडर्ड एक्झामिनरला कसा अपेक्षित आहे? जनरली सगळ्यात आनंद केव्हा होतो, स्कोरिंगचा पेपर जो ज्या विद्यार्थ्यांचा पूर्ण अभ्यास झाला. आणि अजून एक होतं सर की तुमच्या पेपर चेकिंग मध्ये टॉप किती मार्काचा आलाय आउट ऑफ
100 किंवा आउट ऑफ 70 एंड सेमला म्हटलं तर? मी बऱ्यापैकी म्हणजे माझ्या वेळेस असं झालंय की मला जर क्वेश्चन म्हणजे पेपर आवडला आणि जर त्याने प्रॉपर कीवर्ड्स दिले असतील मुलाची अंडरस्टँडिंग कळून जाते. पेपर लिहितानाच मुलाची अंडरस्टँडिंग कळते. आणि जर मुलाने मला पहिल्या 2 क्वेश्चन मध्ये जर इम्प्रेस केलं तर मी त्याला सरळ हाताने मार्क्स देतो ऑब्व्हियसली. आणि त्याच्यामुळे तो आउट ऑफच्या म्हणजे 4-5 मार्क्स पर्यंत म्हणजे कमी करून थेरीतले 2-2 कमी करून असे मार्क्स सुद्धा मी दिलेले आहेत. तो एक्झामिनर म्हणून माझा प्रश्न होता की कसा स्टँडर्ड पेपर तुम्हाला अपेक्षित आहे? एकदम कॉमन सेन्स आहे, फार रॉकेट सायन्स नाहीये. तुम्ही सिक्वेन्स मध्ये लिहा प्रॉपर, प्रत्येक आन्सरला तुम्ही ब्रॅकेट करा, प्रत्येक थेरी क्वेश्चनला तुम्ही कीवर्ड्सला अंडरलाईन करा आणि सिक्वेन्स मध्ये पेपरला सफिशियंट आहे. आणि फारच जर झालं ना तर समजा आता युनिट नंबर आपल्या FM विषयी बोलायचं झालं तर युनिट नंबर शेवटचं जे युनिट आहे डायमेन्शन अनालिसिस ते मी सांगेल तुम्हाला की ते खूप सोपं आहे आणि ते याला कमी वेळात प्रिपरेशन होतं आणि परफेक्ट 100% मार्क्स देऊन येणारं युनिट आहे. ते युनिट जर तुम्ही सुरुवातीला स्टार्ट केलं तर काही अडचण नाही, त्याच्याने कॉन्फिडन्स आपला बिल्ड होतो. पण मग तो बीट पूर्ण करून टाकायचा, त्याच्यात उलट सुलटा नाही करायचं. आणि इनफॅक्ट मी तर हे सुद्धा म्हणेल की A-B-C सुद्धा उलट नाही करायचं, B-A-C पण नाही करायचं. त्याच्याने काय होतं माहिती का, त्याला 3 ठिकाणी मार्क्स कॅरी करायचे असतात. तुम्हाला सांगतो, पेपर जेव्हा आपण चेक करतो ना तर ते मार्क्स तिथे द्यावे लागतात, त्याच्या वरच्या पेजवरती द्यावे लागतात, तिथून ते पहिल्या पेजच्या मागच्या बाजूला घ्यावे लागतात, तिथून ते पुढच्या बाजूला घ्यावे लागतात. इतक्या वेळा तो ते मार्क्स त्याला कॅरी करायला लागतात. आणि जर तुम्ही त्याला उलट सुलट करून ठेवलंय आणि त्याला तो आलाय म्हणजे बऱ्यापैकी सगळेच नाही बऱ्यापैकी एक्झामिनरचे पैसे कमवायलाच येतात. बरोबर. तर त्यांना पटकन बंडल कंप्लीट करून 60चा बंडल करून त्यांचेही पैसे मोकळे करायचे असतात. ते चुकीचंही नाही, त्यांचा प्रत्येकाचा स्ट्रॅटेजी वेगळी. तर त्यांना जर तुम्ही त्रास दिला ना तर तो त्रास तुमच्या मार्क्स वरती निघतो. बरोबर आहे, करेक्ट. सर आता तेच महत्वाचा पुन्हा प्रश्न की एक PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर एखाद्या मुलाने समजा विथ ऑप्शन परफेक्ट केले ऍटलीस्ट 3 ते 4 पेपर, तर त्याचा कितपत फायदा? आता हे फ्लुइड मेकॅनिक्स विषयी स्पेशली बोलायचं तर तुम्हाला सांगतो मी, ह्या पॅटर्नच्या 4 क्वेश्चन पेपर आतापर्यंत झाले आहेत एंडसेमच्या. तुम्ही 4 क्वेश्चन पेपर बघा, तुम्हाला एकही न्यूमेरिकल रिपीट नाही. येस. अरे बापरे, मग आता कसं अभ्यास करणार? त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका, न्यूमेरिकल रिपीट नाहीये पण न्यूमेरिकलचा फॉर्मॅट रिपीट आहे. म्हणजे वेलॉसिटी ऍक्सेलरेशन विचारलंय तर वेलॉसिटी ऍक्सेलरेशनच विचारलेलं आहे. फॉर्मॅट मध्ये व्हेरिएशन नाहीये पण व्हॅल्यूज कधीच मॅच झालेले नाहीत. इनफॅक्ट बऱ्याच डेरिव्हेशन्स मध्ये विचारताना एक एक्स्ट्रा L टाकून दिलेला आहे, समजा एक एक्स्ट्रा G टाकून दिलेला आहे आणि मग डेरिव्हेशन विचारलं. तुम्ही जर ते कॉपी करून घेतलेलं असेल तर ते जाणार नाही. म्हणून FM ला एवढं काही घाबरायची गरज नाही फार. फक्त प्रिव्हियस क्वेश्चन पेपरने फायदा असा होणार आहे, ज्याचा अनालिसिस आपण करूनच दिलं. आता मी जे सांगणार ते त्याचं अनालिसिस आहे. त्याच्याने फायदा आपल्याला होतो की काय नाही करायचं ते क्लिअर होऊन जातं. जसं 1 डायमेन्शनल इक्वेशन जे आहे युनिट नंबर 3 मधलं ते आपल्याला करायचंच नाही, त्याचं न्यूमेरिकल करायचंच नाही, ते कधीच विचारत नाही. जसं असा फायदा आपण घेऊ शकतो, ते सांगू आपण. ओके, येस सर. आता त्याच प्रश्नावर येऊया की जे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स, आणि पहिल्यांदा मला हे ऐकायचं सर की FMचा एकंदरीत पेपर पॅटर्न कसा असेल, आणि मग नेक्स्ट जे मोस्ट IMP क्वेश्चन्स आहेत किंवा टॉपिक्स आहेत ज्याच्यावर फिक्स प्रश्न येणार आहे, त्याच्यामध्ये जे टॉपर रेग्युलर मुलगा आणि एक आत्ता सुरू करतो मुलगा, या दोघांच्या अनुषंगाने मला क्वेश्चन्स आपण करायचे. बरोबर मित्रांनो, तुम्ही वही पेन घेऊन सर जे देताय आता हे लिहून घ्या. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. लिटरली लिहून घ्या. म्हणजे पहिल्यांदा पेपर पॅटर्न एकदा मी सांगतो. पॅटर्न मध्ये काय आपल्याला 4 युनिट्स वरती 8 क्वेश्चन्स आहेत. बरोबर. एका क्वेश्चनला दुसरा क्वेश्चन और आहे. समजा युनिट नंबर 3 आहे तर ते 17 मार्क्सचं आहे. ओके. आणि युनिट नंबर शेवटचं युनिट जे आहे ते 17 मार्क्सला आहे. बरोबर. आणि मधले 2 युनिट जे आहेत ते 18 मार्क्सला आहे. करेक्ट. असं करून टोटल 70 मार्क्सचा पॅटर्न आहे. पहिल्या 17 मार्क्ससाठी प्रत्येक क्वेश्चन मध्ये 3 बीट असणार आहेत. ठीक आहे, 3 बीट प्रत्येक क्वेश्चन मध्ये असणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला एकतर पहिला क्वेश्चन अटेम्प्ट करा किंवा त्याच्या दुसऱ्या अल्टरचे 3 बीट अटेम्प्ट करा. 3 मध्ये ऑलमोस्ट ऍव्हरेजली एक न्यूमेरिकल फिक्स असतो, 2 पैकी एक थेरी असतो. ओके. आणि एक डेरिव्हेशन असतं. अशा डेरिव्हेशन न्यूमेरिकल थेरी असा पैकी पॅटर्न. हा नियर अबाउट सगळ्यांना सगळे ऑलमोस्ट. ओके. एकही बदललेलं नाही. गेल्या 4 क्वेश्चन पेपर्स पैकी एकही मध्ये पॅटर्न बदललेला पॅटर्न आहे. गुड सर. मग आता तोच आपल्या मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. आता मी युनिट वाईज सांगतो. येस. आता बघा, पहिला युनिट आपला कायनेमॅटिक्स आहे. पहिल्यांदा एक कुठल्या मुलाच्या हिशोबाने तुम्ही सांगता? मी दोघं, म्हणजे आता आपण काय करूया, मी युनिट वाईज डिस्कशन करतो. त्या युनिटमध्ये मी पहिल्यांदा ज्या विद्यार्थ्याचा आता ऐन वेळी अभ्यास करायचा आहे, यस, ज्याचा क्रिटिकल वरती आहे, ज्याला पूर्ण अभ्यास सब्जेक्टची डेप्थ माहित नाहीये, यस, त्या विद्यार्थ्यासाठी मी गाईडलाईन्स देतो. जसं आपण आता, आणि नंतर मग मी उरलेल्या त्याच युनिटचे लगेच एक चांगल्या विद्यार्थ्यासाठी ज्याचा पूर्ण अभ्यास झालाय त्याच्यासाठी काय सांगता येईल ते सांगतो. हे बघा, युनिट नंबर 3 आपला कायनेमॅटिक्स आहे. तर कायनेमॅटिक्स मध्ये आपल्याला सुरुवातीचा जो पहिला पार्ट आहे टाइप्स ऑफ फ्लोज, तो 100% विचारतात. त्याच्यावरती 100% आहे, तो लिहून घ्या. टाइप्स ऑफ फ्लोज. ठीक आहे. स्ट्रीक लाईन, स्ट्रीम लाईन आणि पाथ लाईन यांच्या डेफिनेशन 100% विचारतात. त्याच्या व्यतिरिक्त विचारायला दुसरा काही नाहीच आहे. 3 डायमेन्शनल कंटिन्युटी इक्वेशनचं डेरिव्हेशन, 1 डायमेन्शनल कंटिन्युटी इक्वेशनचं पण डेरिव्हेशन एकदा विचारलेलं आहे. ते अतिशय सोपं आहे. 1 लाईनचं डेरिव्हेशन आहे. तर 3D कंटिन्युटी इक्वेशनचं डेरिव्हेशन, हे 3 टॉपिक मी सांगितलेत युनिट नंबर 3 मध्ये, जे की तुम्हाला कमीत कमी करायचे. ज्यांचा अभ्यास अजून झालेला नाहीये, ज्यांनी आता अभ्यास सुरू केलेला आहे किंवा आता जाग आली आहे,
तर अशा विद्यार्थ्यांनी हे 3 क्वेश्चन आता लिहून घ्या, यांचे आन्सर्स रेडी करा आणि त्याला फायनल करून टाका. ठीक आहे. आता आपण बोलूया की ज्यांचा पूर्ण अभ्यास झालाय त्यांनी काय करायचं. त्यांनी एक व्हेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन फील्डवरचं न्यूमेरिकल, ठीक आहे, आणि त्याला ऑर मध्ये जनरली त्याच्यात कायनामॅटिक्स मध्ये मी 1 मिनिट, म्हणजे त्याच्यानं काही पॉईंट सुटायला नको, तर मी एकदा लिस्ट करून ठेवली आहे सो दॅट आपण त्याच्यावरून सांगूया. आणि नंतर मग आता शेवटचे 2 लेक्चर्स आपण कायनामॅटिक्सच्या चॅप्टरमध्ये आपले जे कोर्सचे जे विद्यार्थी आपला कोर्स आहे त्या विद्यार्थ्यांसाठी एकदा आठवण करून देतो की युनिट नंबर 3 मध्ये आपण शेवटी 2 लेक्चर्स ऍड केलेत, लेट झाले ऍड थोडे. ते स्ट्रीम फंक्शन आणि व्हेलॉसिटी पोटेन्शियल फंक्शन वरचे न्यूमेरिकल्स आहेत आणि त्याच्यावरचे कन्सेप्ट आहे. ती जर तुमची राहिली असेल तर ती परत बघा एकदा. ठीक आहे. त्याच्यावरची एक न्यूमेरिकल 100% येतो, व्हेलॉसिटी पोटेन्शियल फंक्शन किंवा स्ट्रीम फंक्शन यांच्यावरचं एक न्यूमेरिकल 100% येतं. तर हे जर तुम्हाला स्कोर करायचं असेल तर तुम्हाला मी जसं म्हणलो की व्हेलॉसिटी फील्ड आणि ऍक्सलरेशन फील्ड याचं न्यूमेरिकल आणि स्ट्रीम फंक्शन आणि व्हेलॉसिटी पोटेन्शियल फंक्शन याचं न्यूमेरिकल हे तुम्हाला 100% प्रॅक्टिस करून ठेवायचं. करेक्ट. ठीक आहे. 1D कंटिन्युटी इक्वेशन जसं मी सांगितलं, 1D कंटिन्युटी इक्वेशनचे न्यूमेरिकल्स आपण घेतलेत, पण ते आपल्याला प्रिपेअर करण्याची गरज नाही, त्यांना आपण सोडू शकतो कारण ते विचारलं नाही कधी. हे युनिट नंबर 3 कम्प्लीट झालं. समजलं याच्यात. आता आपण युनिट नंबर 4 विषयी बोलूयात. युनिट नंबर 4 जसं हे थोडं मोठं युनिट आहे. ज्या मुलांचा अभ्यास मुळीच झालेला नाहीये, ज्यांनी आता सुरुवात केलेली आहे किंवा ज्यांना FM कठीण वाटतोय, तर यांनी याला शेवट ऑप्शन ठेवायचा आहे. युनिट नंबर 4 ला आता हात लावायचा नाहीये. हा शेवटच्या स्टेजमध्ये आपण घेऊया, जेव्हा एकदा कॉन्फिडन्स बिल्ड होऊन जाईल, बऱ्यापैकी सगळं प्रिपरेशन झालेलं असेल आणि मग आपल्याला वाटतं की आपलं पासिंग झालेलं आहे आणि मग आता आपल्याकडे वेळ आहे, तर आपण युनिट नंबर 4 ला जायचंय. बरोबर. त्याच्यात सुद्धा युनिट नंबर 4 मध्ये जर करायचं झालं तर समजा तुमचा थोडाफार अभ्यास झालेला असेल तर त्याच्यातलं बर्नॉलीज थेरम आणि त्याच्या अझम्पशन्स आणि त्याचं डेरिव्हेशन, हे असं डेरिव्हेशन आहे मित्रांनो की हे अवॉइडच करू शकत नाहीत, कंपल्सरी येणारच. हे प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये आहे. बर्नॉलीज इक्वेशन, त्याचं डेरिव्हेशन आणि त्याचे अझम्पशन्स. तर हे तर तुम्ही तुमचा पूर्ण अभ्यास झालेला असो किंवा नसेल, तुम्हाला हे करूनच ठेवायचं. करेक्ट. त्याच्यात एक HGL आणि TEL जे आहे, हायड्रोलिक ग्रेड लाईन आणि टोटल एनर्जी लाईन, ह्यांचा जो थेरी कन्सेप्ट तो करून ठेवा. व्हेंचुरोमीटर, ओरिफिस मीटर, पिटॉट ट्यूबचे थोडेफार डायग्राम्स जर लक्षात आले तर त्या करून ठेवा. ठीक आहे. ज्यांचा अभ्यास झालेला नाहीये त्यांनी सेकंड पार्ट जो आहे पाईप फ्लो तो नाही बघितला तरी चालेल. स्किप करून टाक. ठीक आहे. आता सर आपल्या स्कोरिंग वाल्या मुलासाठी मी जसं म्हणलो की त्याच्यावरचे जे सेकंड पार्ट आहे त्याच्यातले जे न्यूमेरिकल्स आहेत ते सगळे न्यूमेरिकल्स आपल्याला करायचे. ज्या विद्यार्थ्यांना स्कोर करायचं त्यांना न्यूमेरिकल शिवाय पर्याय नाही सर, हा न्यूमेरिकल सब्जेक्ट आहे. ठीक आहे. न्यूमेरिकल प्लस डेरिव्हेशन हे कम्प्लीट झालेलेच पाहिजे. क्लिअर. युनिट नंबर 4 विषयी कळलंय सगळ्यांना. हे बऱ्यापैकी लेंदी युनिट आहे. याच्यातला थेरीचा अडचण कशी मी तुम्हाला सांगतो. याच्यात थेरी रिपीट होण्याची पॉसिबिलिटी का कमी आहे, कारण की कंटेंट भरपूर आहे. मग कधी याच्यातनं थेरी येते, कधी त्याच्यातून थेरी येते, तर त्याच्यामुळे ते अल्टरनेट होत राहतात, त्याच्यामुळे थेरीची गॅरंटी देता येत नाही. मोठं युनिट आहे. ठीक आहे. म्हणून युनिट नंबर 4 हे मी लास्ट ऑप्शनला सांगितलं. युनिट नंबर 5 विषयी बोलूयात. इंटरनल फ्लो आणि एक्सटर्नल फ्लो मध्ये आपल्याला 18 मार्क्स आहे. त्याच्यात बाउंड्री लेअरची जी डेफिनेशन आहे ती तुम्हाला 100% विचारतातच, ती तुम्हाला करूनच ठेवायची आहे. सायफन वरती एक न्यूमेरिकल किंवा थेरी येतेच आणि एक छोटासा टॉपिक आहे. सायफन म्हणजे काय, एक थेरी छोटा टॉपिक आहे, त्याच्यावरचा एक न्यूमेरिकल आहे, सिंपल न्यूमेरिकल. त्याच्याच टाईपचे न्यूमेरिकल येतात, ते आपल्या कोर्समध्ये अवेलेबल आहे. तो तुम्ही तेवढा एक न्यूमेरिकल करून घेतला तर युनिट नंबर 5 मधलं तुमचं एक न्यूमेरिकल किंवा एक थेरी कन्फर्म झाली. जसं मी बाउंड्री लेअरची डेफिनेशन सांगितली ती कन्फर्म झाली. आणि त्याच्यात लिफ्ट आणि ड्रॅग वरती खूप जास्त फोकस असतो. शेवटचे 2 लेक्चर आपल्या कोर्समध्ये जर बघितलं तर शेवटचे 2 लेक्चर लिफ्ट आणि ड्रॅग त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स तुम्हाला करायला लागतील. ज्यांना स्कोर करायचं आहे त्यांनी लिफ्ट अँड ड्रॅगला पूर्ण फोकस करा, त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स प्रॉपर करून ठेवा. काय नाही, एकदम 2-3 टाईपचे न्यूमेरिकल्स आहेत, तेवढे करून ठेवले तर 100% युनिट नंबर 5 मधून स्कोर होणार आहे. ठीक आहे. ज्यांचा अभ्यास नाही झालाय, ज्यांना कठीण वाटतं, त्यांनी डार्सी-विजबॅच इक्वेशन वरचं जे न्यूमेरिकल आहे याच्यातला पहिला पार्ट, युनिट नंबर 5 चा पहिला पार्ट, डार्सी-विजबॅच इक्वेशनचं न्यूमेरिकल. कारण की बघा, विदाउट न्यूमेरिकल कोणीच पास नाही होऊ शकणार. म्हणून ज्यांचा अभ्यास नाही झाला, जे लास्ट मोमेंट प्रिपरेशन जरी करतायत तरी त्यांना न्यूमेरिकल तर करायचेच आहेत. तर त्यांना मी हे सांगेल की डार्सी-विजबॅच न्यूमेरिकल तुम्ही आधी करायला घ्या. ते आधी सोपे न्यूमेरिकल आहेत, स्ट्रेट फॉरवर्ड न्यूमेरिकल, जास्त डोकं लावायचं काम नाही, त्याच्यात जास्त ट्विस्ट येऊ शकत नाही. बरोबर ना. म्हणजे तुम्ही जो करून गेलाय तशाच टाईपचा न्यूमेरिकल येणार आहे. तर डार्सी-विजबॅच इक्वेशनचा जो न्यूमेरिकल आहे तो तुम्हाला सॉल्व्ह करायचाच आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. येस. युनिट नंबर 5 समजलं. आता आपण युनिट नंबर 6 वरती जाऊया, जे डायमेन्शनल अनालिसिस आहे. मी म्हणाल की दिस इज द बोनस. डायमेन्शनल अनालिसिस मोस्टली आपला पॅटर्न काय असतो सर, बऱ्याच आपण सेमिस्टर सुरू करतो, युनिट नंबर 3 प्रिपेअर करतो, 4 प्रिपेअर करतो आणि 5 आणि 6 पर्यंत आपली एनर्जी संपून जाते. बरोबर. हे आपण थोडे फेडअप होऊन जातो किंवा वेळ मिळत नाही पर्यंत पोहोचायला. बरोबर. तर मी तुम्हाला सांगतो, आता जेवढे पॉडकास्ट ऐकतायत त्यांनी मी म्हणेल की तुमचा काय अभ्यास झाला असेल नसेल सोडून त्या बाजूला, आधी युनिट नंबर 6 घ्या. ओके. स्कोरिंग युनिट आहे म्हणजे मी तुम्हाला म्हणतो 3च टॉपिक आहेत. एक डायमेन्शनलेस नंबर्स, दुसरा मॉडेल लॉज आणि तिसरं म्हणजे डेरिव्हेशन. एक प्रकारचं डेरिव्हेशन असतं. ओके. तशा वेगवेगळ्या प्रकारचे डेरिव्हेशन असतात. ओके. हे 3 टॉपिक आहेत, डायरेक्ट 17 मार्क्स आहेत सर. ओके. आणि ज्यांनी, मी तर म्हणेल की ज्यांनी अजून कोर्स घेतला नसेल, समजा आपला पर्पल ऍडचा कोर्स ज्यांनी अजून परचेस नाही केला, मी प्रमोशन नाही करत, खरंच सांगतोय,
की परचेस नाही केला अजून, तुम्ही आता आम्हाला फक्त पहिल्यांदा ऐकतायत, तर मी तुम्हाला कोर्सची तुमची जी काही फी असेल सरांनी ठेवलेली ती तुम्ही पे करा आणि या एका युनिटसाठी घेऊन टाका. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की 17 मार्क्स तुमचे डायरेक्ट निघणार आहेत. तेवढं एक लेक्चर तुम्ही तेवढे 3-4 लेक्चर जर तुम्ही ऐकले, आणि फार लेंथी युनिट नाहीये. म्हणजे मला हे प्रश्न पडला होता की याला 5 लेक्चर्स कसं लांबवायचं, डिवाइड करू. हो, म्हणजे इतकं छोटं युनिट आहे की ते एका इव्हन 3 लेक्चर्स मध्ये झालं असतं. बरोबर. इतकं सिंपल आणि एकदम मार्क्स देऊन जाणार युनिट आहे. त्याच्यात अजिबात व्हेरिएशन नाहीये. तुम्ही युनिट नंबर 3 मध्ये बघा, 4 मध्ये बघा, तुम्हाला भरपूर व्हेरिएशन, व्हरायटी. आज विचारलं हे पुढच्या वेळेस वेगळं विचारलंय. बरोबर. युनिट नंबर 6 असं युनिट आहे सर की त्याच्यात व्हेरिएशन नाही, स्ट्रेट फॉरवर्ड. हे बघा 4 क्वेश्चन्स मध्ये नंबर्स विचारलेत, 5 नंबर आहेत, त्या 5 नंबरचे फॉर्म्युले त्याच्यात डेफिनेशन संपला. 4 क्वेश्चन पेपरमध्ये आहे. मॉडेल लॉ आहे, 4 मॉडेलला त्यांचे स्टेटमेंट आणि त्यांचा फॉर्म्युला, 4 क्वेश्चन पेपरमध्ये आहे. ओके. आणि एक डेरिव्हेशन असतं ज्याच्यात पाय टर्म्स आपल्याला फाइंड करायचे असतात बकिंगहॅम पाय थेरम वापरून. येस. हे डेरिव्हेशन प्रत्येकाचं आहे. 9 मार्क्सला एक डेरिव्हेशन आहे सर, 9 मार्क्सला, आणि अतिशय सोपं आहे. म्हणजे त्या कोर्समध्ये जर तुम्ही ऐकलं तर 17 मार्क्स तुमच्या 100% इथेच फिक्स होतील. ज्या मुलांना मी म्हणतो की तुमचा अभ्यास नाही झाला ना बाबा, ते पहिले 4 युनिट बाजूला ठेवा, अजून पुढच्या 5 दिवसात तुम्ही हे युनिट नंबर 6 कम्प्लीट करा आणि नंतर बघूया आपण, 100% पास होणार. यस. मला माझ्या जुन्या विद्यार्थ्यांनी जर मला हे वाक्य बोलताना ऐकले ना तर ते मला शिवाय देणार. बरोबर. कारण की मला माझी हिस्ट्री अशी आहे सर, मला कॉलेजमध्ये क्लासमध्ये जर कोणी विद्यार्थी आला विचारायला सर मला इम्पॉर्टंट मार्क्स द्या, त्याला कानात द्या, कारण तो पळ इकडनं तुला काय सब्जेक्टचे डिटेल असतील ते विचारायला, हे मला असे फालतू प्रश्न विचारायचे नाही, असे माझे वाक्य होते. आणि त्या संदर्भात मी आज गाईड करतो. हे माझ्या जुन्या विद्यार्थ्यांनी ऐकलं तर मला त्रास होणार नाही सर, नक्कीच. आणि सर आता मुलांना एवढं सुंदर सरांनी तुम्हाला पूर्ण आयडिया क्लिअर केली की ज्याला पास व्हायचंय आता थोड्या दिवसात त्यांनी कसं काम करायचं आणि ज्याला स्कोर करायचं आहे, तर सरांनी सांगितलं, सरांनी पेपर चेक करताना 65, 64, 66 मार्क कॉमन आलेले आहे. सो एवढाही स्कोर करायचं, सरांनी आयडिया दिल्या या फॉलो करा. आणि मित्रांनो, सरांनी आता जे तुम्हाला आयडिया सांगितल्या, तर याच्यावर तुम्हाला जर सरांचा कोर्समध्ये हे सगळं शिकायचं असेल तर सर थोडं कोर्स विषयी सांगा की आपला कोर्स आपण कसा डिझाईन केले. तुम्ही टॉपिक सांगितले, हे वापरून आपल्या कोर्सवर जो तुम्ही व्हिडिओ लेक्चरचा कोर्स बनवला आहे आपल्या पर्पल हार्ट ॲपवर तो अवेलेबल आहे, ज्याची लिंक पण आम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. त्यामध्ये तुम्ही एफएमचा कोर्स सबस्क्राईब करू शकता. सो तो कोर्स घेऊन आता वाटतंय मुलांना की अभ्यास करायचा आहे. सो कारण एफएम कॉलेजमध्ये कळालं नाही तर कसं आपण डिझाईन केलंय, कसं त्यांना एकंदरीत फायदा होईल. मुळात माझं वैयक्तिक जे कॅरेक्टर आहे त्याचा जर तुम्हालाही बऱ्यापैकी कल्पना आहे की मला ह्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजमध्ये काही फार रस नव्हता. मी एक प्रॉपर कॉलेजमध्ये काम करणारा एक म्हणजे एक साधारण शिक्षक होतो आणि आहे. त्याच्यामुळे मला कुठली गोष्ट ऍज अ कोर्स मधून सेल करता येईल आणि त्याच्यातनं आपण रेव्हेन्यू करू शकतो या गोष्टींवरती मला काही फार इंटरेस्ट नव्हता. पण मग मला असं जाणवलं की गेल्या काही काळापासून कॉलेजेसमध्ये मुलांची जी अटेंडन्स आहे ती थोडी कमी होते आणि बऱ्यापैकी, आणि ते बरोबर पण आहे. कारण काय होतं, एखादं 5 लेक्चर्स पैकी एक लेक्चर तुमचं चांगलं असेल त्या कॉलेजमधलं, तेवढं ऐकण्यासाठी त्याला पूर्ण ट्रॅव्हल करून यायला लागतं. बरोबर. ते अवाजवी आहे. आजच्या जेवढे फास्ट लाईफ आहे याच्यात तुम्हाला पटापट गोष्टी शिकून पुढे जायचंय, बाकीचे स्किल्स पण घ्यायचे. त्याच्यामुळे कॉलेजेसमध्ये जाऊन लेक्चर करणं हे कल्चर आता फार काळ टिकलं नाही आणि राहणार नाही. हे जेव्हा मला कळलं त्यावेळेस मग मी थोडा इंटरेस्ट घेतला की चला आपण हे काम पण करूया. आणि मग म्हणून मी तुमच्यासोबत पहिला कोर्स तुमच्यासोबत केला. तुम्हाला खूप छान एक्सपिरियन्स होता, अतिशय सुंदर कोर्स झालेला आहे. ज्याच्यात मी पहिल्यांदा असा विचार केला की आपल्याला कमीत कमी वेळात, तुम्हाला पहिल्याच कंडिशन टाकली होती, म्हणजे खैरे सरांनी मला एवढ्या कंडिशन्स टाकल्या होत्या की मला आयुष्यात कुणी मला सांगितलं नाही, माझ्या एचओडींनी मला कधी सांगितलं नाही कोणता सब्जेक्ट कसा शिकवायचा म्हणून. पण खैरे सरांनी मला पहिल्या दिवशी सांगून ठेवलं होतं की बघा सर आपल्याला असं करायला लागेल, त्याच्यात 5च लेक्चर द्यायला लागतील, मुलांना जास्त ऐकायला आवडत नाही, तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये समजावून द्यायला लागेल, त्यांना एक्झाम मध्ये पॉईंट ऑफ व्ह्यूने समजावायला लागेल. ते मी सगळं ऐकलं आणि छान वाटलं, म्हणजे काम छान झालं. त्याच्याने तुमचा नक्कीच फायदा होईल याची मला विश्वास आहे. आणि तो कोर्स आपण दिलाय तर माझा ऑब्जेक्टिव्ह हाच असतो की त्याच्यासोबत मी पूर्ण काळजी घेतली की सब्जेक्टची जी डेप्थ आहे ती मिस होणार नाही. करेक्ट. मी जरी तो कोर्स कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केला, कमी वेळात आपण देण्याचा प्रयत्न केला, 5-5 युनिट्स 5-5 लेक्चर्स मध्ये आपण ऍव्हरेजली कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केला, तरी माझ्याकडनं झालं नाही. 6 लेक्चर्स आपले झालेत, ऍव्हरेजली 6 लेक्चर आपले झालेत. आणि ह्या 6 लेक्चर्स मध्ये सुद्धा मी काय केलंय की तो तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने तो तुम्हाला तो एनरिच करून जाणारच आहे, पण त्याच्या ज्या फंडामेंटल अंडरस्टँडिंग्स आहेत त्या तुम्हाला 100%, ज्या मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना फ्लुइड मेकॅनिक्समध्ये किंवा थर्मल इंजिनिअरिंग मध्ये पुढे काम करायचंय त्यांच्यासाठी ज्या फंडामेंटल आयडियाज आहेत फ्लुइड मेकॅनिक्सच्या, त्या मी अतिशय व्यवस्थित कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केलाय. इनफॅक्ट सर मी तुम्हाला सांगतो की युनिट नंबर 3 चे जे 2 लेक्चर्स मी आता अपलोड केले आपल्याला लेट आपले, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की स्ट्रीम फंक्शन आणि व्हेलॉसिटी पोटेन्शियल फंक्शन हे मी गेल्या 10 वर्षांपासून शिकवतोय. बरोबर, 10-15 वर्षांपासून मी ते डिस्कस करतोय क्लासमध्ये. पण त्या कन्सेप्ट ज्या बुकमध्ये ज्या पद्धतीने दिल्या आहेत, मॅथमॅटिकली दिल्या आहेत, त्याचे फिजिकल अंडरस्टँडिंग दिलेलं नाही. तर मला ते शिकवताना स्वतःलाच आनंद वाटत नव्हता. मी खूप दिवसांपासून ते मला पेंडिंग होतं. बरोबर. त्याला मी शिकवलं
जसं दिलंय, जशा बुक्समध्ये ज्या लिटरेचर अवेलेबल आहे, मला जसं शिकवलं गेलं तसं मी ते पुढे पास ऑन केलं. बरोबर. पण इतक्या वर्षांपासून मी अनसॅटिस्फाईड होतो. बरोबर. आणि म्हणून मग आपला जेव्हा कोर्स बिल्ड करत होतो आपण त्यावेळेस विचार केला की वन टाइम आपण कोर्स करतोय तर तो प्रॉपर केला पाहिजे. येस, कारण सर याचा फायदा त्यांना गेट लावणार आहे पुढच्या सगळ्या प्रकारच्या थर्मलचे सब्जेक्ट त्यांचा जो त्याचा बेस तो आहे, कोर सब्जेक्ट आहे फ्लुइड मेकॅनिक्स. त्याच्यामुळे मी म्हटलं की याच्यात आपल्याला त्याला तसं नाही देता येणार. मग मी लिटरली आय विल टेल यू सर, यू वोंट बिलीव्ह की मी जवळजवळ 16-17 याचे पुस्तकं वाचले. ग्रेट. ह्या एका पर्टिक्युलर टॉपिकसाठी, स्ट्रीम फंक्शन आणि व्हेलॉसिटी पोटेन्शियल फंक्शनसाठी मी जवळजवळ 3 दिवस फक्त एकच फंक्शन वाचत होतो. प्रत्येक पुस्तक ओपन करायचं, त्याच्यातलं व्हेलॉसिटी पोटेन्शियल फंक्शन शोधायचं, ते 4-5 पेजेस वाचायचे. 3 दिवस मी एकच ऍक्टिव्हिटी केली. हे करूनही मला पूर्ण फ्लुइड मेकॅनिक्सच्या यूजीच्या कुठल्याच पुस्तकात ती कन्सेप्ट मला जशी पाहिजे तशी सापडली नाही. शेवटी मग माझ्या डोक्यात आलं की आपण एरोडायनामिक्सचे बुक्स बघितले पाहिजे, ज्याच्यात पण हे फंक्शन वापरलं जातं. बरोबर. तर मी एरोडायनामिक्सचे बुक्स शोधले सर, आणि त्याच्यात एका पुस्तकात मला पाहिजे ना ते आपण जर इच्छा ठेवली तर ते आपल्याला मिळतं. तर ती कन्सेप्ट मला मिळाली आणि मी त्याच्यावरती हे लेक्चर्स मग आता लेट अपलोड केले, ते शूट केले. त्याच्यातलं मी तिथे पण डिक्लेअर केलं की पहिले 30 मिनिटं आहेत ना ते तुम्हाला एक्झामसाठी नाहीच. बरोबर. त्या लेक्चरचे पर्टिक्युलरली. तर तुम्ही स्ट्रीम फंक्शनचं लेक्चर माझं बघाल या ऍपमध्ये, त्याच्यातले पहिले 30 मिनिटं जर तुम्ही एक्झामसाठी बघत असाल आणि जर तुम्हाला वेळ कमी आहे तर ते पहिले 30 स्किप करून द्या, पुढचा उरलेला 30 मिनिटाचा बघून टाका. आणि जर तुम्हाला स्ट्रीम फंक्शन काय आहे फंडामेंटली समजून घ्यायचं असेल तर तुम्ही तो पूर्ण 50 मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि ती कन्सेप्ट मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला कुठल्याच पुस्तकात सापडणार नाही. नाही सर, तुम्ही एवढी मेहनत घेता ना, यामुळेच आजही तुम्ही आता ज्या कॉलेजमध्ये तिथले मुलं आपल्याकडे येतात ते सांगतात की देसले सर जे शिकवतात ते एक इंटरेस्टिंग, म्हणजे बाकी लेक्चरला गर्दी नसते पण तुमच्या लेक्चरला मुलं येऊन बसतात. तुम्हाला हे अनुभव आहे? नाही, म्हणजे ऍक्च्युअली माझं हे पॅशन आहे सर. मी कुठल्या फायनान्शियल टर्म्स वरती ह्या फील्डमध्ये नाही. करेक्ट. आणि मी आज ज्या परिस्थितीत आहे तर हे माझ्यासाठी पण खूप चॅलेंजिंग आहे. येस. ते आपण इथे डिस्कस नाही करूया. बट माझा विश्वास आहे माझ्या कामावरती. मी जे करतो मी आनंदाने करतो, पूर्ण प्रामाणिकपणे करतो, आणि मला निसर्गावर विश्वास आहे की जर आपण आनंदाने काम पूर्ण केलं तर आपल्याला त्याचं नक्कीच फळ मिळेल. नाही सर, त्यामुळेच तुम्ही जेही देण्याचा प्रयत्न करतात ते बेस्ट ऑफ बेस्टच देण्याचा प्रयत्न करतात. बिलकुल. कारण तुमच्याच लास्ट कॉलेजमधले एक सर मला मागे भेटलेले एका लग्नामध्ये, सो त्यांना तेव्हा तुमचा विषय निघाला. तुमचं मागे सेमिनार झालं बघा मातोश्रीमध्ये. बरोबर. सो सेमिनार मध्ये त्याच्यानंतर ते मला बोलले की सर आमच्याकडे होते, आता नाही येऊन आमच्या कॉलेजला, पण सरांचं ते नवीन जॉईन झाले, पण तुमच्याविषयी विद्यार्थ्यांकडून फार. मी आता ह्या मुवमेंटला जर तुम्ही विषय निघालाय तर मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना खरंच मनापासून धन्यवाद देतो. माझ्यासाठी ना माझे विद्यार्थी खूप महत्वाचे. आणि गेल्या 15 वर्षात 10 वर्षात या विद्यार्थ्यांनी मला जे प्रेम दिलंय सर, नाही, मला ज्या विद्यार्थ्यांचे जे फीडबॅक्स आहेत, फीडबॅक खूप महत्वाचे आहेत. मी बऱ्याच वेळा सांगतो की विद्यार्थी काय करतात की लेक्चर्स ऐकतात, इव्हन युट्यूबला असेल, आणि त्या प्राध्यापकाला तेवढे फीडबॅक देत नाही. करेक्ट. तुम्ही लाईक करतात, मान्य, पण माझं मत आहे की आपण फीडबॅक दिला पाहिजे. त्याच्याने त्या व्यक्तीला त्या गोष्टीचं काय महत्व आहे आपल्याला माहित नसतं. करेक्ट. मी सर मी आज युट्यूबला जर कुठे लर्न करत असेल, मी कुठेही लर्न करत असेल, आणि जर तिथे जर मला ते चांगलं वाटलं तर मी आवर्जून त्या व्यक्तीला त्याचा फीडबॅक देतो. ते खूप महत्वाचं, त्या व्यक्तीसाठी महत्वाचं असतं. 100%. सो मुलांनो, सरांचा एक ग्रेट असा एक्सपिरियन्स या फ्लुइड मेकॅनिक्सचा, आणि सरांनी खूप सुंदर पद्धतीने आज जसं आपल्याला सांगितलं तेवढ्या सुंदर पद्धतीने सरांनी आपल्या ह्या पर्पल ॲट ॲपवर जो सरांचा व्हिडिओ लेक्चरचा कोर्स आहे फ्लुइड मेकॅनिक्सचा त्यात सुद्धा शिकवलं आहे. सो मी पुन्हा एकदा सांगेन की सरांनी ज्या मगाशी आयडियाज दिल्या, IMP सांगितले, जो सगळा स्ट्रक्चर सांगितलं, त्यावेळी अभ्यास करा. ते तुम्ही लिहून घेतलंच असेल आणि त्यावेळी अभ्यासाला लागा. बघा FM हा नक्की स्कोरच होईल. आणि तुम्हाला वाटलंय का FM ला खरंच आपल्याला पुढे थर्मलमध्ये आपल्याला करिअर करायचं, मेकॅनिकलमध्ये आपल्याला रिअल टाइम शिकायचं आहे, जो फ्लुइड मेकॅनिक्स कोर सब्जेक्ट आहे, तो तुम्हाला दोन्ही वेने अभ्यासायचा असेल, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू पण, आणि तुम्हाला ऍज अ मेकॅनिकल मधला कोर सब्जेक्ट म्हणून फ्युचरसाठी पण अभ्यासायचं असेल, नक्की हा आपला फ्लुइड मेकॅनिक्सचा कोर्स पण नक्की सबस्क्राईब करा. त्याची पण लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. आणि सरांना नक्की आपण थँक्यू म्हणूया, सुंदर असं मार्गदर्शन केलं. मला एक ऍड करायला आवडेल की मला माहिती आहे की ऑडियन्स असा आहे की ऑडियन्सच्या आत्ता जो ऑडियन्स आपल्याला ऐकतोय की त्याच्या उरावरती एक्झाम आहे महिन्याभरात, बरोबर. त्याच्यामुळे त्याचा काय फार मूड फिलॉसॉफी ऐकण्याचा नाहीये. करेक्ट. बट स्टील मी सांगेल की बघा मित्रांनो, की हा अभ्यास हा तुम्ही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू केलाच पाहिजे, याच्यासाठी मी गाईडलाईन दिल्याच आहेत. पण एक जाता जाता एक गोष्ट ऍड करतो की तुम्ही तुमचं काम जे आनंदाने आणि प्रामाणिकपणे करायला सुरुवात केली ते काही असू द्यात, आणि जर ते पूर्ण इंटेन्सिटीने, पूर्ण इच्छेने, पूर्ण इन्व्हॉल्वमेंटने करायला सुरुवात केली तर तुम्हाला त्याचे रिटर्न्स काउंटलेस मिळतात. तुम्ही त्यांना काउंट नाही करू शकणार. हे मी माझ्या वैयक्तिक अनुभवातून सांगतोय. म्हणून जाता जाता एवढंच म्हणेल की जे कराल ते आनंदाने करा, पूर्ण इन्व्हॉल्वमेंटने करा. चहा प्यायचा असेल, मूवी बघायचा असेल, काही करायचं असेल ते पूर्ण आनंदाने, इन्व्हॉल्वमेंटने आणि इंटरेस्टने करा. सुंदर. धन्यवाद. मनापासून सरांचा धन्यवाद देतो मला इथं बोलायची संधी दिली. यस. आणि सरांना नक्की फीडबॅक द्या ह्या व्हिडिओचे, आपल्याला ते सरांपर्यंत पोहोचायचे आहे. आणि जसं सरांचा युट्यूब चॅनल आहे त्याचं नाव सर? माझं युट्यूब बोध निधी नावाचं चॅनल आहे, बोध निधी बाय पराग देसले. यस. सो याच्यावर पण तुम्ही लेक्चर बघू शकता आणि कमेंट करू शकता. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा, कारण खूप महत्वाच्या गोष्टी इथे शेअर झाल्या. आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.